मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूला आता समजलेलं असतं की हे गुंड माझा पाठलाग करतायत, म्हणून मला सावध राहायला हवं. ती आता पूर्णपणे सावध राहते. पुढे गेल्यानंतर ती गुंड तिच्यावर लगेच हल्ला करू लागतात. त्या डोक्यात काठी घालणार असतात. त्याचवेळी सिंधू एका हाताने काठी आता ती हातात पकडते आणि त्या गुंडाला चांगलं बदडून काढते. त्यानंतर ती जरा समोर पाहते तर दुसरा गुंड धावून येत असतो. वेळी पूजेची जी थाळी असते ना, ती थाळी आता ती लगेच पुढे त्याच्यासमोर भिरकवते. त्याच्यामधील जे हळदी कुंकू असतं ना, तेच त्याच्या डोळ्यात जातं. त्यामुळे तो डोळे चोळत राहतो. सिंधू त्याला पुढे दिसेनाशी होते. मग काही वेळानंतर सिंधू आता त्या गुंडांची चांगलीच धुलाई करते. एकाची तर कॉलरच पकडते आणि त्याला जोरात बुक्का घालून खाली पाडते. स्वतःचा बचाव करत कशीबशी ती काठी त्यांच्या हातातून घेते आणि मग स्वतःला वाचवतच त्या गुंडांना चांगली बदलून काढते. ते गुंड खाली पडत असतात. त्याचबरोबर पुन्हा सिंधूच्या अंगावर धावून येत असतात. परंतु सिंधू ही काही कमी नसते. ती आता त्या काठीनेच त्या गुंडांची एवढी धुलाई करते की त्यांना उठणं बसणंही आता मुश्किल होतं. त्यानंतर आता मधू ही लगेच सिंधूची काठी पकडूनच ठेवते. तेव्हा सिंधू आता तिच्याकडे पाहतच राहते आणि रागातच तिला म्हणते, काय ग तू, असं म्हणून आता हातात असणारी काठी ती फेकून देते आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच तो गुंड सिंधूच्या डोक्यात काठी घालतो आणि मग सिंधू बेशुद्ध होते आणि डायरेक्ट मधूच्या अंगावर जाऊन पडते. आता सिंधूला काही सुचत नसतं, कारण ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. राणी मात्र खूपच खुश असते. दुसरीकडे घरातील सर्वजण आता सिंधू कधी येणार हीच काळजी करत असतात. अगदी दाराबाहेरच उभे असतात. राघव सुद्धा तेथे असतो आणि म्हणतो, किती वेळ झालाय ही सिंधू गेली, तिला काही वाटतं की नाही. मग आता राजश्री म्हणते, हो ना, बघ ना आता तू, सिंधू आत्तापर्यंत यायला हवी होती रे राघव. मग आता रुक्मिणी म्हणते, कोणीतरी भेटलं असेल का तिला, गप्पा मारत असेल का ती. तेव्हा गप्पांच्या नादात ना आजकाल या मुलींना भानच राहत नाही. कुठे गप्पा मारत बसतात, त्यांचं त्यांनाच कळत नाही. आता आपण काळजी करतोय, त्यांना कळायला नको का, असं आता ऋतुजा म्हणते. आपण तिची एवढी काळजी करतोय, आता ती बाहेर जाऊन बसली, कसं होणार बरं, सांगा बरं तुम्ही, कुठे शोधायचं तिला. त्याचवेळी आता राघव म्हणतो, हो बरोबर आहे काकू तुझं, कारण आपल्याला माहीत आहे की ती मधू, त्याचबरोबर तो मामा कसा आहे ते. तेव्हा तू फोन ट्राय करणार आहे पुन्हा एकदा, असं रुक्मिणी विचारते. मग आता राघव म्हणतो, हो काकू, मी फोनच ट्राय करतोय. तेव्हा तिचा फोन ट्रॅक करता येणार नाही का, रुक्मिणी विचारते. राघव म्हणतो, मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिच्या मोबाईलचा ट्रॅकर नेमकी ऑफ आहे. तेव्हा सर्वांच्या काळजाची अजूनच धाकधूक वाढते की खरंच सिंधू कुठे गेली असेल, काही कळत नाहीये. आता राजश्री म्हणते, अरे देवा, माझ्या सिंधूला काही झालं तर नसेल ना. तर आता राजश्री रडू लागते आणि कुठे शोधावं माझ्या सिंधूला कळतच नाहीये असं म्हणते. मग आता रुक्मिणी सुद्धा म्हणते की विनायका, अरे माझ्या सिंधूचं तूच आता रक्षण कर, माझ्या सिंधूची तूच काळजी घे, कुठे आहे नक्की, आम्हाला शोधू देत आता तिला, कारण आता खूप वेळ झालाय, आम्ही नाही वाट पाहू शकत तिची, आम्ही आता शोधणार आहोत तिला. मग राघव म्हणतो, सिंधू अगं तुला शोधू तरी कुठे आता. त्याला हे तिची खूप काळजी वाटत असते, कारण त्याला चांगलंच माहीत असतं की माझी सिंधू बाहेर पडली आणि जर श्रीकांत किंवा मधूने तिला पाहिलं किंवा तिच्यावर नजर ठेवली तर तिच्या बाबतीत काहीही करू शकतात. तर दुसरीकडे सिंधू आता एका अडगळीच्या खोलीमध्ये असते. ती पूर्णपणे बेशुद्ध असते. तिचंही तिला भान नसतं की काय चाललंय, कारण तिला पूर्णपणे बांधून ठेवलेलं असतं, तिचे हातपाय बांधलेले असतात. काही वेळानंतर आता ती शुद्धीवर येते आणि तिला समजतं की आपण घरी नाही आहोत किंवा मंदिरात नाही आहोत, आपण दुसरीकडेच कुठेतरी आहे, एका अडगळीच्या खोलीमध्ये. आता तिच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्काच असतो आणि ती आता स्वतःच गडबडते, गोंधळते आणि विचार करत राहते, आपण इथे कुठे आलो. ती आता स्वतःला सोडवून घेण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तेथे आता भामटी मधू येते आणि सिंधूवर हसते. तेव्हा ती येताच आता सिंधू रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते, तू, आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा खूप शर्थीचे प्रयत्न करते की स्वतःला सोडवून घ्यावं.
तेव्हा मधू आता निर्लज्जासारखी हसत पुढे येते आणि म्हणते, काय ग सिंधू, तुला मला एक्सपोज करायचं होतं ना, म्हणजे तुला मला पकडायचं होतं ना, त्यासाठी तू खूप अट्टहास केला, प्रयत्न केलेस. आता पकड की मला. अगं पकड आणि जा, सर्वांसमोर घेऊन जा, पोलिसांना सुद्धा सांग की मी इथे आहे म्हणून. मधू आता उगीच सिंधूवर हसत असते आणि तिला डिवचण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सिंधू म्हणते, मी तर तुला पकडणारच आहे ग, पण माझी वेळ येऊ दे ना, आता बघतेस तुझ्याकडे. त्यावेळी आता हसतच मधू म्हणत असते, तू मला कशी पकडणार, तूच सांग ना मला कशी पकडणार, कारण तुला तर मी इथे बांधून ठेवलंय. त्यानंतर मधू आता तिथे जाऊन बसते आणि सिंधूकडे पाहून हसतच म्हणते, अगं सिंधू, तू ना आता हेल्पलेस आहे, तू माझ्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. पुढे आता सिंधू स्वतःच्या हाताची रशी सोडण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते, पण तिला आता काही ती रशी सुटत नाही. त्यावेळी आता काय करावं तिला सुचत नाही. मग आता ती रागातच मधूकडे पाहते. तेव्हा मधू पुन्हा तिच्यावर हसते आणि म्हणते, द ग्रेट सिंधू रत्न पारखी. अगं, स्वतःला सोडवून घेण्याचा तू कितीही प्रयत्न केला ना, तरीही तू सुटणारच नाहीये, कारण तू स्वतःला खूप बहादूर समजतेस ना. मग आता घे स्वतःची सुटका करून. अगं, जगातील प्रत्येक गोष्ट तुला जमते असं वाटतं ना नेहमी तुला. मग आता बघूयाच की माझ्या तावडीतून तू स्वतःला सोडवतेस कशी. कर कर अगं, तू प्रयत्न कर, मी बघत राहते तुझ्याकडे तू कशी प्रयत्न करते ते. तेव्हा आता सिंधूला उगीच डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग सिंधू तेवढ्याच रागात तिला म्हणते, खूप चुकीचं वागतीये हा तू मधू, उगीच मला तू डिवचण्याचा प्रयत्न करतीये खरं, पण जेव्हा मी इथून बाहेर सुटेल ना, तेव्हा तुला कळेल खरी माझी ताकद काय आहे. आणि मला असं किडनॅप करून ठेवण्याची तुला एवढी मोठी किंमत मोजावी लागेल ना, की तू विचारसुद्धा करू शकत नाही, समजलं. पुढे आता मधू म्हणते, कसं आहे ना सिंधू, अगं तू किंवा अजून दुसरं कुणीही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. रागातच सिंधू त्यावर उत्तर देते, पाप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असंच वाटत असतं अगं मधू, की माझं कुणीही वाकडं करू शकणार नाही म्हणून. आणि जोपर्यंत त्याच्या पापाचा घडा भरत नाही ना, तोपर्यंत इतरांना तो त्रासच देत राहतो किंवा त्याला कमी लेखत राहतो. परंतु मधू, एक गोष्ट लक्षात ठेव, देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात ना, ते असं आहे. तुझ्या पापाचा घडा भरत आलाय, कारण तू खूप मोठी चूक केली आहेस मला इथे आणून. तेव्हा रागातच आता मधू सिंधूचे केस पकडते आणि विचारते, काय ग, माझं चुकलंय का, माझं चुकलंय. मग आता सिंधू म्हणते, हो तुझंच चुकलंय, समजलं. तू मला काहीही करू शकत नाही आणि तुझं चुकलं आहे हे स्वतः तू मान्य केलं नाही ना, तरी मी तुला सांगते की तुझंच चुकलंय. आता लवकरच या गोष्टीची तुला जाणीव सुद्धा होईल आणि पश्चाताप देखील, असं सिंधू सडेतोड उत्तर राणीला देत असते. तेव्हा बघतच राहू आपण, असं मधू आता म्हणते आणि सिंधूवर हसते. तेव्हा तू हसून घे ग मधू, तुला जेवढं हसायचंय ना तेवढं हसून घे, लवकरच तुझ्यावर रडण्याची वेळ येणार आहे, असं सिंधू तिला चॅलेंज करत म्हणते. अजून एक मधू, ऐक ना, अगं जेवढी खिल्ली माझी उडवायची आहे ना तेवढी तू उडव, पण लवकरच मी तुझ्यावर अशीच हसणार आहे आणि लवकरच मी तुझी अशीच खिल्ली उडवणार आहे, सिंधू न घाबरता मधूला म्हणत असते. त्यानंतर निर्लज्ज मधू ही सिंधूच्या मांडीवर पाय ठेवते आणि अशी खिदी हसत म्हणते की, काय ग, कोणतं संकट, कोणत्या संकटात अडकणार आहे मी, बोल ना तू, आणि नक्की कोणत्या संकटाबद्दल बोलतीये तू, मला तर काही कळत नाही बाई सिंधू. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं का ते रत्नपारखी तुला शोधत शोधत इथपर्यंत येतील म्हणून, की राघव तुला वाचवायला इथे येईल असं तुला वाटतं. अगं सिंधू ग सिंधू, उगीच तू मोठ्या आशेवर अजिबात राहू नकोस, कारण तू एक काम कर ना, जरा आजूबाजूला बघ. तर सिंधूला आता मधू म्हणते, जरा तिकडे बघ ना. आता तिला खूप मोठा असा CCTV कॅमेरा तिथे दिसतो. पूर्ण रूममध्ये आता मधूने CCTV कॅमेरे लावलेले असतात. तुला आता समजलंच असेल की सिंधू या संकटामध्ये नक्की कोण अडकलं आहे का, मिळाला का तुला रियालिटी चेक. अगं तुझा राघव जर इथे आला तर मग काय करणार मला लगेच समजणार, आणि मला माहित आहे की राघव नक्कीच इकडे येणार, पण तो इथे जर आला ना सिंधू, तर स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेणार. आता कसं ना ते तू पाहिलं, कारण या कॅमेरामध्ये राघव जिवंत आहे हे सगळं काही रेकॉर्ड होईल आणि मी जगासमोर रेकॉर्डिंग दाखवेल आणि मग सर्वांना समजेल की राघव जिवंत आहे आणि सिंधू तूच तुझ्या जाळ्यात अडकशील, समजलं. मग आता सिंधूला धक्काच बसतो. ही राणी तर आपल्या पुढची निघाली. आता राणी हसतच सिंधूला पुन्हा म्हणते, आता कळालं असेल ना तुला माझा प्लॅन, असं मधू हसतच तिला विचारते. त्यावेळी आता सिंधू मात्र रागातच तिच्याकडे पाहते
कारण मधुने अगदी टाईटच सिक्युरिटी तिथे ठेवलेली असते, म्हणजे ते CCTV कॅमेरे. राघव कोणत्याही दिशेने येऊ दे तो दिसणारच आणि कॅमेऱ्यामध्ये मध्ये सर्व काही रेकॉर्डिंग होणार हे आता सिंधूला कळून चुकलेलं असतं. सिंधू पूर्णपणे आता मधूच्या जाळ्यात अडकलेली असते. त्यावेळी हसतच मधू म्हणते, कसं आहे ना अगं सिंधू, तर माशाला जाळ्यात अडकवायचं असेल ना तर त्याच्या गळ्याला त्याचं फेवरेट खाद्य लावावं लागतं आणि मग मासा कसा पटकन जाळ्यात अडकतो. आणि मी तुझाही अगदी सेम तसाच वापर करतेय, समजलं? त्यावेळी आता सिंधू रागातच विचारते, काय ग? आणि राघव समजा मला सोडवायला इकडे आलेच नाहीत तर? तेव्हा मधू हसते आणि म्हणते, तर छोटा मोठा ॲक्सिडेंट, रोडमध्ये घडणाऱ्या गोष्टी, त्याचबरोबर एखादा स्फोट वगैरे घडवून आणायचा, त्यातूनही तू वाचली ना ग सिंधू. मग असं म्हणून ती लगेच आता सिंधूवर ती गण रोखते. तेव्हा सिंधू खूप घाबरते, परंतु आता स्वतःला सावरत रागातच ती मधूकडे पाहू लागते. आता मधू अशी रागात पाहत असताना सिंधूविषयीचा राग तिच्या डोळ्यामध्ये असा स्पष्टपणे दिसत असतो. सिंधूमुळे तिचे डोळे अगदी लाल झालेले असतात. त्यानंतर सिंधू आता विचारते, काय ग तुला काय वाटलं मधू? मला मारून त्याचबरोबर राघवला खोट्या आरोपामध्ये अडकवून तुला नक्की काय मिळणार आहे? अगं तुला असं वाटतं का की मला तुझ्या वाटेतून दूर केलं तर राघव पुन्हा तुझे होतील आणि तुझ्यावर प्रेम करायला लागतील? तर असा तुझा गैरसमज आहे. असं कधीही होणार नाही. राघव तुझे कधीही होणार नाही. ते फक्त सिंधूचे आहेत आणि सिंधूचेच राहणार. एवढा शब्द तू लक्षात ठेव, असं सिंधू आता तिला सडेतोडपणे उत्तर देते. अगं तुला जर असं वाटत असेल ना तर आत्ताच ही गोष्ट मनातून काढून टाक, असं काहीही होणार नाही. तेव्हा मधू आता हसते आणि म्हणते, परिणामांचा विचार करणं मी तर कधीच सोडून दिले. माझ्या या अवस्थेला फक्त तू जबाबदार आहेस, असं म्हणून आता पुन्हा ती सिंधूवर गण रोखते. रागातच तिच्याकडे पाहते. सिंधू आता तिला समजावते की तुझ्या या अवस्थेला ना मधू फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस, कारण तू राघववर खोट्या खुनाचा आरोप टाकलास. तुला शोभतं का हे करायला? हा सगळा काही फक्त तुझा प्लॅन होता मधू, आणि आता तुला जगापासून असं लपून राहायला लागते, तर तो दोष तू मला देतेस? असा कुठला ग तुझा न्याय? त्यानंतर मधू म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, हे आजची गोष्ट नाहीये, हे तुला सुद्धा माहिती आहे. अगं तुझ्याच सांगण्यावरून राघवने कितीतरी वेळा माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक केलं आणि मी त्या प्रेमाला नेहमी भुलतच राहिले. तेव्हा आता मधूला आठवत असतं की राघवने कशाप्रकारे मला धोका दिला आणि सिंधूने सांगितल्याप्रमाणे कशाप्रकारे त्याने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करून माझ्याकडून सर्व सत्य उघडकीस करून घेतलं. तिला आता पुढे आठवत असतं की राघवने मला मिठी मारली होती आणि मला माझी चूक समजली आहे, असंही तो म्हणाला होता. आणि मग नंतर माझ्यासाठी त्याने स्पेशल असा गाजराचा हलवासुद्धा बनवला होता. किती किती काय काय केलं होतं त्याने माझ्यासाठी. त्याचबरोबर त्याने आता स्वतःच्याच बेडरूममध्ये ती अरेंज केलेली डिनर डेट, सगळं काही आता तिला आठवतं. आता मधूला हे सगळं आठवताना खूप त्रास होत असतो. तेव्हा आता मधू पुन्हा एकदा सिंधूवर गण रोखत म्हणते, हे बघ सिंधू, अगं काही कारणास्तव तुझं राघवशी आणि माझं रायाबरोबर लग्न झालं होतं. नंतर तू राघवला सोडून गेलीस, बरोबर? आणि तू गेल्यानंतर राघवने माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता आणि मला ते प्रॉमिस सुद्धा दिलं होतं. त्यावेळी आता सिंधू म्हणते, ते फक्त विनूच्या कस्टडीसाठी, समजलं? अगं त्याच वेळी राघवने तुला काही गोष्टी क्लिअरली सांगितल्या होत्या, पण तू सोयीस्करपणे सगळंच विसरतीयस ग. त्यावेळी आता सिंधूला आठवतं की राघवने सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात बायकोची जागा फक्त आणि फक्त सिंधूची आहे आणि राहणार. तेव्हा मधू म्हणते की मी कुठे म्हणाले की राघव मला ती जागा हवी आहे म्हणून? अरे आत्ता आपण जसे आहोत ना तसेच आपण राहू, अगदी फ्रेंड्स म्हणून, आणि आपल्यातलं नातं हे नवरा बायकोसारखं कधीही नसेल आणि मी तसा कधी प्रयत्नही करणार नाही, असं मधुनेच आता राघवला प्रॉमिस केलेलं असतं. परंतु आता राघवच्या प्रेमात ती एवढी आकंठ बुडालेली असते, तिचंच तिला भान राहिलेलं नसतं की आपण काय प्रॉमिस केलं आणि काय विसरतोय. आणि राघव, आपण फक्त आणि फक्त विनूसाठी लग्न करू, असंही ती म्हणाली होती. परंतु आता सोयीस्कररित्या ती सुद्धा आता सिंधू तिला त्या गोष्टीची जाणीव करून देते. पुढे आता सिंधू म्हणते, हे बघ, तू राघवला असंच प्रॉमिस केलं होतं ना की आपण विनूचे आईबाबा होऊ शकतो, पण आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं कधीही नसेल. मी कुठे तुमच्यामध्ये आले आणि मी कुठे तुला काय केलंय, तरीही तू माझ्यावर एवढा राग का धरून आहेस मधू, असं जाब ती तिला विचारते.
तेव्हा मधू आता रागातच म्हणते, पण होऊ शकलं असतं ना. काही काळ गेल्यानंतर राघवच्या मनामध्ये माझ्याबद्दलच्या फिलिंग्स पुन्हा डेव्हलप झाल्याच असत्या ना. तेव्हा सिंधू आता रागातच म्हणते, मी आले नव्हते दहीगाववरून, तू मला विनूच्या ट्रीटमेंटसाठी इकडे घेऊन आलीस, समजलं. तेव्हा आता तिला आठवतं की जेव्हा मी इकडे ट्रीटमेंटसाठी या सिंधूला घेऊन आले तेव्हा विनू कुठे बरा झाला. त्यानंतर सिंधू आता तिला त्या गोष्टीची जाणीवसुद्धा करून देते. फक्त स्वार्थासाठी मधूने माझा उपयोग करून घेतला. मग नंतर आता सिंधू म्हणते, कसं असतं ना मधू, अगं स्वार्थासाठी कळत नकळतपणे लोक आपला उपयोग करून घेतात, पण कर्म आहे ना ते सगळ्यांचा हिशोब ठेवतं म्हणजे ठेवतंच, आणि वेळ आल्यानंतर तो चुकताही करतो. अगं मला आणि राघवला वेगळं करण्यासाठी तू किती काय केलं आहे आणि किती खोटं बोलली आहे याचा जरा विचार कर, जरा ते आठव. आणि आजही तू तेच करतीयस मधू. तेव्हा मधू चौताळते आणि म्हणते, राघवने माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक केलं. राघव आणि तू माझ्याबरोबर जे काही वागली ते चुकीचं नव्हतं का सिंधू, ऐक ना जरा. अगं मग तुमची कर्म तेव्हा कुठे गेली होती. मी जे वागते ते चुकीचं आणि तुम्ही जे वागताय ते सगळं खरं, असंच म्हणायचंय का तुला. आता तू जे भोगतीये ना ते तुझ्याच कर्माचा हिशोब आहे, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर आता मधू हसते आणि म्हणते, ते तू काय म्हणतेस नेहमी अगं, जे काही घडतं ते फक्त चांगल्यासाठी घडतं. अगं हे तुझं बोलणं ना अगदी करेक्ट आहे, कारण तुम्ही सगळे रत्नपारखी कसे आहात ना हे मला अगदी कळून चुकलंय. त्यानंतर सिंधू म्हणते की राघवचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत होतं मधू चांगल्या प्रकारे, पण तू काय केलं, त्यांना मिळवण्याचा अट्टाहास केला आणि त्यामध्ये तू अयशस्वी ठरली. नेहमी आमच्या मध्ये मध्ये येत राहिली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मी त्यांच्या लग्नाची बायको आहे आणि तू प्रियसी होती, पण त्यांच्या मनात तुझ्याबद्दल अजिबात तशा फिलिंग्स नव्हत्या. तुम्ही दोघे फक्त मित्रमैत्रीण होता आणि तुझ्या बाजूने त्यांच्यावर प्रेम असेल, परंतु त्यांच्या बाजूने तुझ्यावर प्रेम नव्हतं, हे पण तू लक्षात ठेव, कळलं. तूच त्यांच्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलीस, त्यांनी कधीही तुला स्वीकारलं नाही हेही तुला आता माहीत असेल. अगं आणि राघवला मिळवण्यासाठी तू काय काय नाही केलंस हे मला विचारून घे ना. अगं आमच्या मुलांना आमच्यापासून तोडण्याचा तू प्रयत्न केलास, विनूला आणि सावीला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करूनही तू माझ्या सावीला किडनॅप केलं, विनूला माझ्यापासून एवढे लांब दूर ठेवलं, आणि आता आम्ही खोटारडे आहोत म्हणून हा कांगावा करतीये. तुला शोभतं का हे वागणं बोलणं. तेव्हा सिंधू आता एक एक करून तिचा कोथळाच बाहेर काढत असते. तेव्हा मधू चौताळते आणि धावूनच जाते, म्हणते की शटाप, उगीच मला ब्लेम करायचं नाही, समजलं. अगं मी रायांबरोबर मूव ऑन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तुलाच ते पाहावलं नाही. अगं राया तुझ्यामुळे मला सोडून गेले आणि तुझ्यामुळेच माझा राघव सुद्धा माझ्यापासून नेहमी दूर गेला, पण आता मी सुद्धा तुमच्याबरोबर तेच करणार आहे. मी अजिबात रत्नपारखींना सोडणार नाहीये, एकेकाचा बदला घेणारच, असं रागातच मधू म्हणते. तेव्हा सिंधू आता तिला म्हणते की अगं तू असा वेडेपणा करू नको मधू प्लीज. हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू तुझा गुन्हा कबूल कर, तूही आनंदाने जग आणि आम्हालाही जगू देत, असं सिंधू अगदी केविलवाने म्हणत असते, विनवणी करत असते, प्लीज सोड आमचा आता तू पिच्छा. मग आता एक मिनिट हा सिंधू, अशीच थांब ना गं, अशीच थांब ना, असं मधू म्हणते. आणि तुझा हा लाचारी त्याचबरोबर गरीब चेहरा आणि केविलवाणी चेहरा बघून मला खूप छान वाटतंय, थांब हा मी एक फोटो काढते, अशीच थांबा तू, असं म्हणून मधू तिचा फोटो काढत असते. तेव्हा ती आता म्हणते, बघ ना किती छान फोटो आलाय, आता जेव्हा जेव्हा मी नर्वस होईल ना तेव्हा तेव्हा तुझा हा केविलवाना चेहरा पाहिला तर मला खूप छान वाटेल, चल आपण एक सेल्फी काढूयात. सिंधूचा आता तोंडच ती आता दुसरीकडे करते आणि म्हणते, चल सेल्फी काढू. जबरदस्तीने आता मधू ही तिच्याबरोबर सेल्फी काढत असते. सिंधूला खूप त्रास होत असतो. मग आता मधू हसते आणि म्हणते, वा किती छान दिसतेय सिंधू, अगं तू खूप छान सेल्फी आलाय हा आपल्या दोघींचा हा. त्यानंतर ती सिंधूला म्हणते, एक ऐक ना, अगं तू आता चिल कर, कारण एवढे दिवस मला शोधून तू दमली असशील ना, त्यामुळे आता मस्त असा आराम कर, जरा रेस्ट घे, म्हणजे तुझाही मेंदू जास्त थकणार नाही.
कारण आता इथून पुढे तुझं शोधकार्यही संपलं आहे. साक्षात मधू तुझ्या समोर आहे. त्यामुळे तुझ्या या मेंदूला ना आता इथून पुढे जरा शांतताच दे. आता निवांत इथे बस आणि राघवची वाट पहा. मधू आता म्हणते आणि तावातावानेच तेथून जात असते. सिंधू आता म्हणते, मधू थांब, मधू थांब, अगं तू चुकतीयेस. तुला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. एकदा का मी इथून सुटले ना तर तुझं काही खरं नाही, असं सिंधू आता तिला म्हणत असते. पण मधू ऐकतच नसते. ती आता तशीच पुढे निघून जाते. सिंधूचा एक शब्द देखील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती नसते. आता सिंधूकडे दुसरा कोणताही ऑप्शन राहिलेला नसतो, कारण आता घरच्यांना पण माहीत नसतं की नक्की सिंधू कुठे आहे. आणि तर आता सिंधू खूप रडत असते. तिला काही सुचत नसतं इथून कसं बाहेर पडावं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधूचं तोंड देखील आता मधूने बांधून ठेवलेलं असतं. तर आता घरी सर्वजण तो व्हिडिओ पाहतात आणि सर्वांना धक्का बसतो. राजश्री खूप रडू लागते. राघव विचारतो, काय झालं? मग आता तो लगेच तो व्हिडिओ पाहतो आणि म्हणतो की बापरे, असं म्हणून आता तो कंटिन्यू पुढे पाहत असतो आणि त्याला समजतं की मधूने आता माझ्या सिंधूला किडनॅप केले. मग आता त्यामध्ये मधू म्हणत असते की राघव, गोष्ट खूप सिंपल आहे, ऐकणार आहे. तुला तुझी सिंधू हवी असेल ना तर तू डायरेक्ट मला येऊन भेट, मगच तुला तुझी सिंधू मिळेल. तेव्हा राघव हा काय करायचं रुक्मिणी विचारते. राघव म्हणतो, काही नाही, सिंपल आहे, मी मधूसमोर जाणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.